सर्वांनी स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करतो. आज जसे आपण सर्वजण सभागृहात उपस्थित आहात, तसे अनेक जण या सगळ्या मंडळींचे कार्यकर्ते धुळे, नंदुरबार, जव्हार, नाशिक किंवा मध्य प्रदेशातले सुद्धा इंदोर वगैरे अशा सगळ्या भागांमध्ये त्यांचे कार्यकर्ते हा कार्यक्रम बघता आहेत. ही सुद्धा खूप आनंदाची बाब आहे आणि त्याच्यासाठी आपण मुद्दाम ही YouTube लाईव्हची सुद्धा व्यवस्था ही केलेली आहे. याच्यानंतर सुरुवातीला दिग्विजय सिंह चव्हाण हे आपल्या सत्काराला उत्तर देणार आहेत. त्यांना मराठी उत्तम समजतं. पण ते पुण्यामध्ये मराठी बोलायला विचकतात आहेत. मी त्यांना म्हटलं बिनधास्त बोला. काम करणाऱ्यांनी अजिबात आपण कसं बोलतो, काय बोलतो याचा विचार करण्याची गरजच नसते. कारण त्यांच्या शब्दाच्या पाठीमागे कामाचं सामर्थ्य असतं. नुसते बोलणाऱ्यांचं काय घेऊन बसायचं? ते तर आपण आता सध्या ऐकतोच आहोत. किती कार्यमग्न, किती त्यागी आणि यांना 15 तारखेला निवडून द्या, हे सगळं आपण ऐकतोच आहोत. या पार्श्वभूमीवर तुम्ही आवर्जून तुम्हाला सोयीचं त्याप्रमाणे बोला. मराठीत बोललं तर आम्हाला नक्कीच आवडेल. पण तुम्हाला असं वाटलं तर हिंदीत बोलावं, तर तरी तुम्ही बोलायला हरकत नाही. दिग्विजय सिंह चव्हाण. हो, हो. हं. नर्मदे हर। आज पुणे जैसे शहर में मेरे जैसे एक छोटे कार्यकर्ता को सम्मान मिलना हम सभी कार्यकर्ताओं के लिए, नर्मदालय के सारे कार्यकर्ताओं के लिए प्रेरणादायक है। और सबसे बड़ी मतलब मेरे हम सब लोगों के भाग्य की बात है, कार्यकर्ताओं की और मेरे लिए भी, कि जिन्होंने गढ़ा है उनके हाथ से मिलना, ये सबसे बड़े मेरे जीवन के लिए महत्वपूर्ण बात है। आज नर्मदा माई, ताई और मेरी आई, आज तीनों यहाँ उपस्थित हैं। तो आपको तीनों को मैं प्रणाम करता हूँ। और इस पुरस्कार का मैं अकेला सहभागी नहीं हूँ। हमारे दाबक काका, दीदी तो है ही हैं, गोखले काका है, समीदा ताई है, सलका मामी है। ऐसे सारे लोगों ने यहाँ तक भेजने का, विवेक गिरधारी सर हैं, अभया ताई है, इन सब लोगों ने यहाँ तक लाने का प्रयास जो मेरे जैसे एक छोटे से व्यक्ति के लिए किया है, आप सब लोगों के लिए मैं आभारी हूँ। और जो काम जिस काम के लिए पुरस्कार मिला है, वो 2010 में शुरू हुआ। भारतीताई ने, जैसे भी अभी परिचय में बताया गया है कि भारतीताई ने नर्मदा परिक्रमा के बाद में किया। तो मैंने जो भारतीताई को देखा है कि इस पूरे प्रकल्प की कोई योजना नहीं थी और न योजना किया हुआ ये जो प्रकल्प 15 साल में पहला इतना बड़ा खड़ा होने वाला, मैंने देखने में, मैं छोटा-सा दायरा है मेरा, पर मेरे देखने में इतना बड़ा काम 15 साल में खड़ा होना, अपने आप में बहुत बड़ी बात है। हमारा काम है इसलिए नहीं बता रहा हूँ मैं, क्योंकि प्रत्यक्ष रूप से एक बार ऐसा ही हुआ था कि दीदी और मैं दोनों खड़े थे, मैं दीदी से 2 कदम पीछे खड़ा था और मेरी आँखों में पानी था और मैंने देखा तो दीदी भी वही कर रहे थे कि 10 साल में इतना काम खड़ा होगा। ये भारती दीदी, दिग्विजय, ऐसे 70 लोग जो काम कर रहे हैं, हमारे बोर्ड मेंबर हैं सारे, उनका ही सहयोग नहीं है, जो 95% पूना के लोगों ने सहयोग दिया है। धन सहयोग दिया है, श्रम सहयोग दिया है, मनोबल बढ़ाया है। उस सहयोग की आज एक ये प्रतिकृति यहाँ पर है कि मेरे जैसे एक छोटे कार्यकर्ता को पुरस्कार मिलना, वो भी 70 लोगों की टीम में एक निमित्त मात्र बनाकर यहाँ पर खड़ा किया है, मैं मानता हूँ। और ये जो 10 साल पहले जो कार्यक्रम तय किया गया था, एक प्रकल्प शुरू करना है ऐसे-ऐसे कठिन परिस्थितियों में, 8 फीट की चद्दर थी और जब वो 8 फीट की चद्दर में बैठ के भारती दीदी के साथ में हम कोई योजना करते थे कि दीदी ऐसा-ऐसा इस अगले महीने ऐसा काम करना है, ये करना है, वो करना है। तो वो पंखा जब उस समय गर्मी देता था, तब हमको लगता था कि अरे अभी यहाँ बैठे कि नहीं बैठे? क्योंकि इतनी गर्मी होती थी और 8 फीट का चद्दर। पर जैसे हमारे छोटे से शंकर एक कार्यकर्ता है, जो पुर्तगाल में जाके एक सोलर ड्रायर का प्रेज़ेंटेशन दिया
और उसको वहाँ वाहवाही मिली, तो वो गर्म हवा हमको ठंडी लगती थी कि यार चलो, हमारे कार्यकर्ताओं को मिला है। तो आज योजना से, इस योजनाओं के कारण आज छोटे-छोटे कार्यकर्ताओं को यहाँ तक ला रहे हैं और आप लोग भी उसमें सहयोग कर रहे हैं। मैं हमारी छोटी-सी जो गतिविधि है, उसके लिए और जो सहयोग मिल रहा है, उसके लिए आप सबको धन्यवाद देता हूँ और आप सबका आभारी हूँ। नर्मदे हे सगळं काम आहे, हे खरं तर कधीतरी आपण जाऊन बघायला पाहिजे. तेव्हा त्याचं नेमकं स्वरूप जे आहे, हे लक्षात येऊ शकतं. आणि काय पार्श्वभूमीवर हे काम चालू झालं, तिथली परिस्थिती कशी आहे, हे आपल्याला नेमकेपणाने लक्षात येईल. पण आपल्याला ठरवून तिथे जायला लागेल. कुठच्याही पॅकेज टूर आपल्याला यांच्याकडे नेणार नाहीत, कारण ही सगळी दुर्गम भागातली काम करणारी मंडळी आहेत. असंच काम आता अ, प्रमोदराव आणि रंजनताई हे करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या कामाची आपल्यापुढे मांडणी करावी, अशी मी त्यांना विनंती करतो. दोघांनी बोलावं, अशी आमची विनंती आहे. सुरुवातीला प्रमोदराव बोलतील आणि त्याच्यानंतर रंजनाताई बोलतील. उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो, आज पुण्यामध्ये हा जो पुरस्कार मिळतोय, हा नातू फाउंडेशन कडनं मिळतोय. या कार्यक्रमाला मी आधी एक दोनदा येऊन गेलेलो आहे, पण इथे मला पुरस्कार मिळेल अशी काही अपेक्षा नव्हती. पण आज ट्रस्टी श्रीयुत एक गिरीधारी आणि अन्य लोकांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं. मी नातू फाउंडेशनचा अत्यंत कृतज्ञ आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळाला, त्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या आणि सामाजिक क्षेत्रातल्या असामान्य कर्तृत्ववान अशा भारतीताई यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्यामुळे अत्यंत मी आनंदित झालोय. माझ्या पुष्कळशा कार्यकर्त्यांनी सांगितलं की आज आम्ही येणार आहोत, भारतीताईंचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी येणार आहोत. त्यानिमित्ताने त्यांनी त्या येणार म्हणूनही कौतुक केलं. तर आजच्या या पुरस्काराविषयी मी ट्रस्टचं एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि बोलतो. एक पहिली गोष्ट म्हणजे माझा आवाज जरा थोडासा कफाचा त्रास असल्यामुळे थोडासा, नाहीतर मला बोलण्याची सवय आहे, पण कफाचा त्रास असल्यामुळे थोडा आवाजात घोगरेपणा येतोय. आपण व्यवस्थित ऐकून घ्याल म्हणजे. खरं म्हणजे हे मी काम एकटा करत नाही. पुरस्कारासाठी मी एकटा उभा राहिलोय, पण काम आमचे सर्व कार्यकर्ते करतायत. कर्जतमध्ये आहेत, डोंबिवलीत आहेत, ठाण्यात आहेत, पुण्यात आहेत. असंख्य कार्यकर्ते काम करतायत. वनवासी क्षेत्रात कार्यकर्ते काम करतायत. जवळजवळ 80 कार्यकर्ते आमचे काम करतायत. आणि ते सर्वजण कामं करतायत म्हणून संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे. हे अगदी प्रथमतः मी मान्य करतो. हा पुरस्कार माझ्या एकट्याला नाहीये, तर शबरी सेवा समितीचे या सर्व कार्यकर्त्यांना हा पुरस्कार आहे. तो फक्त पुरस्कार घ्यायला मी स्टेजवर आलेलो आहे. हे सर्व काम करत असताना माझ्या मनात एक भावना वारंवार प्रकट होते. मी कोण आहे? मी एक सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता आहे, मला पहिल्यांदा सांगायचंय. योगायोगाने संघाचा परिचय झाला, संघाच्या संस्कारात राहिलो, त्यामुळे काम करू शकलो. पण मी अगदी सामान्य कार्यकर्ता आहे. पण एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा निष्ठेने आणि सातत्याने काम केलं तर खूप काम करू शकतो.
हे संघाच्या संस्कारामुळे शक्य होतंय. त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी हे सांगतो. मी संघाचा सामान्य स्वयंसेवक आहे आणि त्याच दृष्टीने माझ्याकडे पाहावं आपण. नंतर एवढं काम करणं माझ्याकडनं अशक्य होतं. अगदी मोकळेपणाने मान्य करायचं म्हणजे हे मोकळेपणाने सांगतोय. माझ्याकडनं अशक्य आहे. काहीतरी चांगले संस्कार, काहीतरी मोठ्या लोकांचे आशीर्वाद, त्यांचे संस्कार आहे आणि माझ्या घरातल्या लोकांचं, सर्व लोकांचे, माझ्या बायकोच्या घरातल्या लोकांचं, माझ्या घरातलेही काही नातेवाईक आलेले आहेत तिथे. या सर्व लोकांनी काहीतरी सहकार्य केलं. माझ्याच नाही, माझ्या बायकोचे तर आता आमचेच आहेत. त्या सर्व लोकांनी आमच्या प्रत्येक अडी-अडचणीत उभे राहिलेले आहेत. त्यामुळे या सर्वांच्या चांगल्या सहकार्यामुळेच हे काम करू शकलो. हे अगदी निश्चित. त्यामुळे पुन्हा एकदा मी हा सर्वांचा सत्कार आहे हे मी नमूद करतो. मी पूर्वी वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत होतो. त्यावेळेस बाळासाहेब देशपांडे यांच्याशी संवादाचा, भेटण्याचा, नंतर भास्करराव कंबी, रामभाऊ गोडबोले आणि अनेक संघाचे स्वयंसेवक, कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय अधिकारी यांच्याकडनं काही संस्कार मिळाले. आणि नंतर मी ठरवलं की आपण आपल्या मनात काही इच्छा आहेत, त्या इच्छांना वास्तवात आणण्यासाठी आपण प्रत्यक्ष काम करावं. आपण वेगळं व्हावं आणि काम करावं. वेगळं झालो, काम केलं. 2003 मध्ये शबरी सेवा समिती या संस्थेची स्थापना केली आणि या कामाला सुरुवात केली. त्यास मी कल्याण आश्रमातनं बाहेर पडलो, पण रंजना मात्र त्यानंतर 10 वर्ष वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत होती. माझ्याकडे अखिल भारतीय ग्रामविकासाचं काम होतं. रंजनाकडे अखिल भारतीय सह महिला प्रमुख अशी कल्याण आश्रमाची जबाबदारी होती. कारण आम्हाला कामाला जे यश मिळालं हे निश्चितपणे आमच्यावर तो संस्कार झाला. त्याच्यामुळे काहीतरी आम्हाला शिकायला मिळालं. त्यातनं आम्ही हे काम करू शकलो. हे माझं एकट्याचं कर्तृत्व बिलकुल नाही, हे मला पुन्हा पुन्हा नमूद करावंसं वाटतं. पण निष्ठेने काम करणं आणि सातत्याने काम करणं हा एक आवश्यक भाग असतो. तो मात्र केला. तर या कल्याण आश्रमाच्या शबरी सेवा समितीच्या कामात आल्यानंतर आजची कामाची स्थिती काय आहे? 7 तालुक्यांमध्ये शबरी सेवा समितीचं काम आहे. कर्जत तालुका, त्यानंतर वाडा तालुका, विक्रमगड तालुका, जव्हार तालुका, डहाणू तालुका, त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातला नंदुरबार, अक्कलकुवा, चौदा, जळगाव, ते थेट शिरपूर, त्यानंतर नवापूर, साक्री. इथे तसं म्हटलं तर 10 तालुके होतात, पण आमचं रेग्युलर काम जे आहे हे 7 तालुक्यात आहे. शबरी सेवा समितीने पहिल्यांदा आम्ही विचार केला तेव्हा काही गोष्टी ठरवल्या. एक गोष्ट ठरवली, खूप मोठी एस्टॅब्लिशमेंट आपण करायची नाही. त्यामुळे एवढ्या सर्व ठिकाणी काम आहे, त्या कामात फक्त आमचं कर्जत तालुक्यात कशाला आमची वास्तू आहे. बाकी सर्व ठिकाणी आमच्या वास्तू नाही, भाड्याने जागा घ्यायची किंवा वनवासी गावांमध्ये काम करायचं. तिथले स्थानिक कार्यकर्ते हीच आमची शक्ती आहे. हेच आमचे कार्यकर्ते हेच करणार आहेत. आज शबरी सेवा समितीकडे 80 कार्यकर्ते काम करत आहेत. 80 कार्यकर्ते उभे करणं, त्यांना कामात ठेवणं आणि त्यांना कामात जोडणं ही सोपी गोष्ट नाही. पण 80 कार्यकर्ते आज काम करतायत. त्यातले 65 महिला कार्यकर्ते आणि हे श्रेय बहुतेक रंजनाला जातं. कारण असं आहे, माझा स्वभाव थोडासा कडक आहे. मी रागवतो काहीच कार्यकर्त्यांना, हे काम करावं म्हणजे करायलाच पाहिजे, हे झालं पाहिजे. पण तिचा स्वभाव थोडासा सौम्य आहे. ती तिच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी पहिल्यांदा समजवून घेते. त्यामुळे या महिला कार्यकर्त्या 65 महिला कार्यकर्ते आहेत.
15 पुरुष कार्यकर्ते आहेत. जिल्ह्याचं संघटनात्मक काम म्हणजे या 15 पुरुष कार्यकर्त्यांना दिलं जातं. आमच्या अभ्यासिका जवळजवळ 60 अभ्यासिका दररोज वेगवेगळ्या ठिकाणी चालतात आणि प्राथमिक शिक्षणाचे धडे अत्यंत दुर्गम भागामध्ये हे आमचे चालू आहेत, चालतात. त्याच्यासाठी रोजचं आमचं रिपोर्टिंग त्यांनी करणं, ते पाहणं दररोजचं एवढ्या 60-70 कार्यकर्त्यांचं रिपोर्टिंग रोज पाहणं आणि हे पाहत असतो आम्ही, कटाक्षाने पाहतो. त्यामुळे ते कार्यकर्ते पण कार्यक्षम आहेत हे निश्चित आहे. शबरी सेवा समितीने एक गोष्ट ठरवली की आपल्यावरती कोणालाही अवलंबून ठेवायचं नाही. कोणताही कार्यक्रम, कोणताही उपक्रम हा उपक्रम करायचा आणि त्या माणसांवर सोपवून द्यायचं. आपल्यावरती अवलंबून राहिलं की त्या कामाला काही मर्यादा येतात. मग आम्ही एवढं काम करू शकलो नसतो. त्यामुळे बरेच उपक्रम म्हणजे तिथे काही ठिकाणी आम्ही मोटर ड्रायव्हिंग सुरू केलं, पण आमचं नाही सुरू केलं. समजा जव्हारला मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे, त्या ठिकाणी आमचे वनवासी कार्यकर्ते जातात, त्याची फी आम्ही भरतो, पण पूर्ण फुकट नाही. त्यातला काही 10% 20% पैसे त्यांनी भरायचे, बाकीचे पैसे आम्ही भरायचे आणि ते ड्रायव्हिंग शिकायचं. आणि त्यांना नोकरी मिळाली की ते नोकरीला जातील. पुढे कोणी ड्रायव्हर असतं, कोणी स्वतःची. पण अशा बऱ्याच लोकांना स्वयंरोजगाराच्या संध्या मिळालेल्या आहेत. अगदी नवापूर तालुक्यात, तळोदे तालुक्यात, जव्हार तालुक्यात असे 70-80 तरुणांना आम्ही ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते आज कुठे कुठे चांगला रोजगार कमवत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही पाण्याच्या बरेच योजना, कारण असं आहे की वनवासी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उभं करा. आज त्यांच्याकडे काय आहे, त्यांची शेती आहे. आज त्यांना कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये जायचं, शिकायचं आणि त्यांना नोकरी मिळणार नाही किंवा त्या वनवासी भागात त्यांना तेवढा रोजगार मिळणार नाही. म्हणून आम्ही त्यांना त्यांची शेती आहे ते जे करतायत त्यात चांगली शेती कशी करतील याच्यासाठी आम्ही प्रशिक्षण दिलं आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या जवळजवळ या धडगाव, अक्कलकुवा, नंदुरबार, शिरपूर या विशेषतः सातपुडा रेंजमध्ये आम्ही 57 विहिरी आतापर्यंत करून दिलेल्या आहेत. 57 विहिरी करणं आणि त्यांना मदत करणं हे सोपं नाही आहे. कारण सरकारी योजनात पाहतो किती कठीण असतं, किती फसवाफसवी असते, कशा विहिरी बांधतात, हे सर्व अनुभव घेतले. त्यामुळे आम्ही त्याची काही मेजरमेंट ठरवली. या गोष्टी केल्या की त्यांना आपण सिमेंट द्यायचं. या गोष्टी पूर्ण केल्या, पाणी असलं तरच सिमेंट, स्टील वगैरे आपण द्यायचं. आणि त्या शेतकऱ्याचा सहभाग आम्ही आधी निश्चित केलेला आहे. त्याच्याशिवाय मदत करायची नाही. नाहीतर आमचा राजकीय पक्ष होईल, यांच्याकडनं हे त्यांच्याकडनं ते. कोणची गोष्ट फुकट द्यायची नाही, फुकट वाढायची आहे. आम्ही फुकट देतो. आम्ही कोणाला देतो? जे वृद्ध आहेत, जे अपंग आहे, जे विकलांग आहे, त्यांना वर्षातनं 4 वेळा आम्ही शिधा त्यांच्या घरापर्यंत जाऊ. त्यांना आम्ही एका ठिकाणी बोलवत नाही. कल्याणासर म्हणजे आमची शबरी सेवा समितीचे कुठे केंद्र आहेत त्यांना बोलवायचं, आम्ही त्यांच्या घरी जातो. त्या तालुक्यामधल्या असे विकलांग, वयोवृद्ध, अपंग, अंध अशा व्यक्तींची यादी त्या कार्यकर्त्यांकडे असते. आम्ही त्यांना सांगतो, या लोकांना जवळजवळ 1000 रुपयाचं धान्य तुम्ही विकत घ्या, त्या दुकानात विकत घ्या, तुम्ही त्यांना द्या, आम्ही त्या दुकानदाराला पैसे पाठवू. आमच्या यादीमध्ये असे 465 माणसं आहे. 465 माणसांना आम्ही 1000 रुपयाचं धान्य शिधा त्याच्या घरी नेऊन पोहोचवतो. कारण आमचे हे 60-70 कार्यकर्ते ते वर्षातनं 3-4 वेळा हाच कार्यक्रम करतात. आणि या कार्यक्रमात एक वैशिष्ट्य आहे. सामाजिक समरसता काय असते हे आम्ही बोलताना असं बोलून दाखवत नाही, परंतु प्रत्यक्षात उदाहरण गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही त्याच दिवशी एकच दिवशी जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना हा शिधा देता येईल
त्या दिवशी आमचे कार्यकर्ते अशा विकलांग लोकांकडे, वयस्कर लोकांकडे प्रत्येकाच्या घरी जातात. झोपडी असते, तिथे कोणीतरी म्हातारी राहत असतात. काही वयस्कर माणसं अशी राहतात, त्यांना कोणीच नाहीये. घरातलं पाणी भरणं सुद्धा त्यांना जमत नाही. मग आमचे कार्यकर्ते त्या दिवशी जातात, त्यांचं घर झाडून देतात, त्यांना पाणी भरून देतात, घर सारवून देतात, घरापुढे गुढी उभारतात. अजून काय हवे समरसता? हिंदुत्वाचा अजून कोणता विषय तिथे पोहोचवायचा आहे? वर्ष प्रतिपदेला नवीन वर्षामध्ये त्या अपंग वृद्ध माणसाच्या समोर गुढी उभारली जाते आणि कोण उभारतो? तिथलेच कार्यकर्ते ती गुढी उभारतात. नुसती गुढी उभारत नाही तर आपल्या स्वतःच्या घरात काहीतरी गोड पदार्थ करतात, शिरा करतात, पुरणपोळी करतात आणि त्याला खायला भरवतात. अक्षरशः भरवतात त्याला. अगदी अपंग, विकलांग झालेली माणसं असतात, मतिमंद असतात. या लोकांना आमचे तिथले पुरुष कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते घर झाडतात, सारवतात. त्यांचे काही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मनापासून त्यांचे 4-4 महिन्यात कपडे धुतले नव्हते. ते कपडे आमच्या कार्यकर्त्यांनी धुवून दिले आणि त्यांच्या घरी वाळत टाकतात. एका माणसाच्या घरी गुढी उभारायला काही नव्हतं. आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरातलं ब्लाउज पीस घेतलं आणि तिथे गुढी उभारली. त्या माणसांना इतका आनंद वाटला, त्यांच्या डोळ्यातनं गळा पाणी आलं. जळगाव तालुक्यात आमची सोनाली म्हणून कार्यकर्ती होती. ती तिथनं 35 किलोमीटर अंतरावर नदवेच्या किनाऱ्यापर्यंत ती शोधत नवऱ्याबरोबर तिथे गेली. त्या बाईचा पत्ता काढला, नाव विचारलं. ती वयस्कर बाई होती. त्या बाईचं गुडघ्यापासून ते पाय वाकत नव्हते. त्यामुळे घरी काही काम करू शकत नाही. आणि तिला तिथे शिधा दिला आणि त्या बाईला अक्षरशः डोळ्यातनं गळा पाणी. म्हणे, तू कोण, कुठली आणि कुठून आली, कोणत्या लांब गावातनं आली आणि माझ्या इथे येऊन घर झाडून देते, सारवून देते, तू काय करते? मग या सोनाली सांगितलं, हे आमच्या संस्थेतर्फे दिला, तो मी देत नाही म्हणे. ती आजी म्हणाली, तू देत नाही पण तू माझं घर सारवतोय ना? हो म्हणे, सारवते म्हणे. म्हणे, तू आजीच आहे म्हणे माझ्या. माझी आजी काय आणि तू आजी काय? हे जे नातं आहे ना, आम्ही नुसतं काम करत नाहीये, त्याच्या पाठीमागे आम्हाला सामाजिक समरसता व्हावी. हा संपूर्ण बांधव माझा आहे. हे भारतातले जेवढे लोक आहेत ते माझे आहेत. तो अगदी गरीब असू द्या, अपंग असू द्या, मतिमंद असू द्या, तो माझा आहे. ही भावना आम्ही त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण करतो. तर या संक्रांतीला आमचे कार्यकर्ते परत जाणार आहे. आजच मी कार्यकर्त्यांना फोन केला. तुम्ही साधारण संख्या काढा, दुकानातनं घ्या आणि तिथे पोहोच. चालू आहे, काही दाखवण्यासारखं काम नाहीये. पण त्या गावागावात जाऊन आमचे कार्यकर्ते हे करतायत. खूप आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, की ही माणसं आमच्या शेजारी राहत होती, पण आम्हाला ती दृष्टी नव्हती. हा अपंग मनुष्य, हे वृद्धग्रस्त आमच्या शेजारी 4 घरांच्या पलीकडे राहत होते. कसे राहत होते हे आम्ही आतापर्यंत पाहायला गेलो नाही. पण मी शबरी सेवा समितीच्या कामात आले, तेव्हा मी हे पाहायला शिकलो. त्यांच्याशी माझं नातं जोडलं. हे कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम शबरी सेवा समिती करते. त्यामुळे आमच्या कामाचा हाच एक भाग आहे. कदाचित संख्या आकडेवारी आमची जास्त नसेल, खूप जास्त आमच्या कामाची प्रसिद्धी नसेल, पण माणसं उभी करणं हे आमचं काम आहे. आणि ती उभी करण्याचं काम शबरी सेवा समिती अखंडपणे करते. शबरी सेवा समितीच्या माध्यमातून जशा 57 विहिरी झालेल्या आहेत, तसे 2 मोठे बंधारे झालेत. एक बंधारा जव्हार तालुक्यात झालाय. त्या बंधाऱ्याची गंमत सांगायची म्हणजे अशी, त्या बंधाऱ्याच्या पलीकडे 2 बंधारे बांधलेले होतात. एका रोटरी क्लबने बांधला होता आणि एक सरकारी याच्यातून. परत पुढच्या भागाला परत एक बंधारा, चांगला मोठा बंधारा घातला. तो कॉन्ट्रॅक्टरला भरपूर पैसे वगैरे मिळाले होते. पण त्या बंधाऱ्यामध्ये एक थेंबही पाणी शिल्लक नव्हतं. सर्वच्या सर्व गळून जायचं. मग आम्ही 3रा बंधारा बांधायचा ठरवला. त्या बंधाऱ्यासाठी मी दर 8 दिवसांनी डोंबिवलीवरनं जव्हारला जायचो. माझा भाऊ इंजिनियर होता. त्याला सांगितलं, तू चल तिथे, तुला काही आम्ही
कन्सल्टिंग चार्जेस वगैरे काही देणार नाही, सेवा म्हणून यायचं. आणि मग तो बंधारा इतका चांगला बांधला की त्या बंधाऱ्यामधनं एक थेंब पाणी गळत नाहीये. सर्वच्या सर्व पाणी बांधलेलं तिथे राहतो बंधाऱ्यामध्ये. त्या बंधाऱ्याची माहिती गावातले लोक सांगतात, या बंधाऱ्यातनं एक थेंब पाणी बाहेर जात नाही आणि सर्व पाणी आम्ही वापरतात. त्या गावामध्ये 64 घर आहे. ते गाव पूर्वी टंचाईग्रस्त गावाच्या यादीत नोंद होतं, पण आता त्या बंधाऱ्यामुळे पर्क्युलेशनमुळे त्या गावाला पाणी वर्षभर विहिरीला पाणी येतो. 64च्या 64 घरांमध्ये ठिबक सिंचनाने मोगऱ्याची शेती आणि सोनचाफ्याची शेती केलेली आहे. त्या 64 याच्यामध्ये गाव म्हणजे गावाला बंधारा बांधला, पण गावातल्या लोकांना एक गोष्ट शिकवलं, हा बंधारा फक्त एका माणसाचा नाहीये, हे पाणी सर्वांना मिळालं पाहिजे. त्यामुळे 64च्या 64 घरामध्ये या बंधाऱ्याचं पाणी जातं आणि मोगऱ्याची शेती करतात, सोनचाफ्याची शेती करतात. तो सोनचाफा विकायला व्यापारी येतो आणि मुंबईला विकायला घेऊन जातो. गाव स्वयंपूर्ण झालेलं आहे. आता कृषी पर्यटनाच्या दृष्टीने गावाची वाटचाल चालू आहे. त्या गावातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही या गावामध्ये कृषी पर्यटन सुरू करणार. लोक येतील, इथे सोनचाफा आहे, मोगरा आहे, इथे आम्ही आंब्याची लागवड केली, इथे पाणी आता भरपूर आहे. लोक आले तर आम्ही त्यांना हे दाखवू. त्यातनं मुंबई जवळ आहे, नाशिक जवळ आहे, पण लोक पाहतील आणि त्यातनं कृषी पर्यटन सुरू होऊ शकेल. असं हे गाव दोहरेपाडा. ज्या गावात प्यायला पाणी नव्हतं त्या गावात आज ठिबक सिंचनाने जवळजवळ 64च्या 64 घरामध्ये सोनचाफ्याची लागवड होते. त्यानंतर आपल्या शिरपूर तालुक्यातलं सेमला नावाचं गाव आहे. अगदी सातपुड्याच्या खालती एक गाव होतं. मी त्या परिसरात जायचो तर तिथला एक संजय म्हणून एक स्थानिक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने मला सांगितलं की त्या उंच टेकडावरती पाणी येतं, वाहतं पाणी, ते खालती असं नाल्यात वाहून जातो, तर ते पाणी आम्हाला शेतापर्यंत आणायचं आहे. मी त्यांना म्हटलं कसं आणणार? मग त्यांनी मला मोटरसायकलवर खालपर्यंत नेलं आणि वरती नेऊन दाखवलं. म्हणे इथे पाणी आहे. मी ते म्हणलं अरे खूप लांब आहे, 1.5-2 किलोमीटर आहे. असू दे म्हणे, आम्ही पाईप लावू. योजना त्यांनी केली, एकही इंजिनियरने, गावातले स्थानिक लोक त्यांनी योजना केली. उंच सखल असा भाग होता, त्यांनी जिथे खालती होतं तिथे असे लावले. इथे वरती डोंगर होता, जेसीबीने फोडून त्याच्या खालतून उंच लहान लहान टेकड्या होत्या, त्यातनं पाणी जवळजवळ 1700 मीटर पाईपलाईन नेली. पण त्या लोकांना मी सांगितलं, आम्ही पूर्णतः विनामूल्य काही देत नाही, तुमचा काहीतरी सहभाग असावा. ते एकूण ती पाईपलाईनचा खर्च जवळजवळ 4.5-5 लाख रुपये होता. म्हटलं तुमचं काहीतरी सहभाग असावा. आम्ही निम्मी खर्च टाकून निम्मा खर्च तुम्ही करा. निम्मा खर्च जमा करायला म्हणजे जवळ 2.25 लाख रुपये जमा करायला त्यांना 1 वर्ष लागलं. पण 1 वर्षानंतर त्यांनी मला फोन केला. मी 8 दिवसाच्या आत तिथे पोहोचलो, चेक घेऊन गेलो. सेनव्ह्याला गेलो, तिथे दुकानदाराला त्यांनी कॅश दिले, मी चेक दिला, दुकानदाराने पाईप दिला, तो पाईप घेतला आणि पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांची पाईपलाईनची योजना 2 किलोमीटर अंतरावरनं तिथनं पाणी आलं. मार्च महिन्यात त्या सेमला गावामध्ये पाणी आलं. 70 एकर जमिनीमध्ये पाणी पुरतोय आज. 70 एकर जमिनीमध्ये 12ही महिने जवळजवळ शेती होते. ज्या ठिकाणी पाऊस नाही आला तर त्यांचं कपाशीचं पीक वाळून जायचं, त्या ठिकाणी आज 12ही महिने पाणी येतो. ज्या गावातले लोक मजुरीला बाहेर जायचे त्या गावामध्ये बाहेरून मजूर येतात. त्या गावातला एकही मजूर बाहेर जात नाही. हे परिवर्तन दाखवलेलं आहे आणि हे समोर दिसणारं परिवर्तन आहे. शिरपूरच्या एका पत्रकाराने मला विचारलं की हे तुम्ही सांगताय ते खरं आहे का? म्हटलं मी सांगत नाही, तुम्ही जाऊन पहा. मग तो पत्रकार गेला, त्या सेमल्या गावात गेला. नेमकं त्यावेळेस भुईमुग काढलेला होता, त्या लोकांचा उन्हाळी भुईमुग काढलेला होता. चांगला मोठाला ढिगारा होता. त्याने एका शेतकऱ्याला विचारलं, म्हणे भुईमुग कितीचा आहे?
त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, "हा जवळजवळ 1.5 लाखाचा भुईमूग आहे म्हणे हा." आता म्हणे थोडंसं सुकलं की मी मार्केटमध्ये घेऊन जाईल म्हणे विकायला. असे जवळजवळ 17 शेतकरी 70 एकर जागा आणि 17 शेतकरी आज निश्चितपणे लाखो रुपये उत्पन्न कमवत आहेत. पावसाळा संपला की हिवाळ्यात, हिवाळा संपला की उन्हाळ्यात. अगदी शेवटी भाजीपाला लावतात. लवकर येणारा भाजीपाला लावतात आणि तो विक्री करतात. अशा रीतीने एक क्रांतिकारक बदल असा त्या सेमल्या गावात झालेला आहे. त्या दोहरेपाड्यात झालेला आहे. नंतर आम्ही एक लिफ्ट इरिगेशन वाडा तालुक्यात केली. आपल्याला माहिती असेल कातकरी समाज हा अत्यंत मागासलेला. तुम्ही जर पुणे जिल्ह्यातही असाल किंवा रायगड जिल्ह्यात असाल तर कातकरी समाजाविषयी शेतकरी म्हणतात की कातकरी समाजाला शिकवणं आणि वरती काढणं किती कठीण आहे. तुमचा कधीतरी ग्रामीण भागाशी संबंध आला तर तुम्ही मान्य कराल की कातकरी माणसांना त्यांच्या पायावर उभं करणं सरकारला सुद्धा शक्य झालेलं नाहीये. कितीतरी योजना दिलेल्या होत्या, कौलं दिलेली आहेत. 2 वर्षांनी कौलं गेली. आता घरं बांधतात, काही वर्षांनी त्याचं काही विकतात असं आहे. तर त्या वाडा तालुक्यामध्ये बाजूने पिंजाळ नदी वाहते. त्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं, "आमची शेती आहे. इथे जर पंप लावला तर आमची 21 एकर जागा भिजू शकेल." मी पुन्हा त्यांना तेच सांगितलं, "आम्ही देऊ. तुम्ही म्हणाल त्यावेळेस लगेच पैसे देऊ. पण तुमचा सहभाग हवा." आणि मग मी त्यांना सांगितलं, "हिशोब करा. आम्ही काही केलं नाही. योजना तुम्ही तयार करा. आम्ही केलं तर ते 2 हात ठेवून ते बसतील आरामात." म्हटलं, "आम्ही काही करणार नाही. तुम्ही करा. सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे." त्या लोकांनी योजना केली. 4.5 लाख रुपयाची योजना केली. त्यातले निम्मे पैसे त्यांनी भरले, निम्मे पैसे आम्ही भरले. एप्रिल महिन्यातच त्या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन चालू केली. लिफ्ट इरिगेशन केल्यावरती त्या लोकांनी पहिल्यांदा काय लावलं तर मका लावलं. मुंबई जवळ असल्यामुळे म्हशीचे तबेलेवाले वगैरे चारा विकायला तिथनं मका वगैरे घेऊन जातात. पण आम्ही ठरवलं नाही तुम्ही काय लावा, काय लावू नका, सर्व त्यांच्यावरती सोपवलं. निम्मे शेतकरी हे कातकरी होते की जे कातकरी फक्त दुसऱ्याच्या मजुरीला जाणारे. ते निम्मे शेतकरी शेतमालक बने एवढेच बनले नाही, तर त्या 7 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक पॉली हाऊस बांधलं. गेल्या वर्षी रंजना त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटायला गेली होती. एक पत्रकार गेले होते. तिथे प्रश्न विचारला, "हे काय केलं?" "नाही, आम्ही आता पॉली हाऊस केलंय" म्हणे. पण इथे काय करता? आता पहिले मका करायचो, तो विकायचो म्हणे. मक्यापेक्षा जास्त आम्हाला ही सिमला मिरची, बाकी भाजीपाला याच्यातनं पॉली हाऊसमध्ये एक अर्धा एकरमध्ये आम्ही दुप्पट-तिप्पट पैसे कमवू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा आता पॉली हाऊसमध्ये त्यांचा भाजीपाला आहे आणि तो भाजीपाला मुंबईच्या मार्केटमध्ये जातो. हे कातकरी लोक आहेत. की त्या कातकरी लोकांना फक्त दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणं एवढंच माहिती आहे. ते कातकरी लोक तुम्हाला कल्पना असेल पॉली हाऊस बांधणं आणि करणं किती प्रगतिशील शेतकरी आहेत. पण ते प्रगतिशील शेतकरी ते बनले. आम्ही नाही बनलो. आम्ही त्यांना काही सांगितलं नाही. फक्त त्यांच्याकडे सोपवलं. आम्ही फक्त त्यांना काही गोष्टी सांगितल्या, गप्पा गोष्टी केल्या, संवाद साधला, काय करावं, काय नाही. पण आम्ही म्हटलं, "निर्णय तुम्ही घ्या. आम्ही येऊ, गप्पा गोष्टी करू, काय करावं हवं, काय नाही करू, पण तुम्ही करायचंय." त्यामुळे सर्व योजना आमचे हे यशस्वी होत आहेत त्याच्या कारण आम्ही त्यांच्यावर सोपवतो. त्यामुळे त्या वाडा तालुक्यातलं पीक नावाचं गाव आहे. कधी गेलात तिकडे मुंबईच्या जवळ तर कधी अवश्य जा. त्या कातकरी बांधवांनी बनवलेलं पॉली हाऊस तुम्हाला पाहायला मिळेल, थोडी भाजी घ्यायला मिळेल. त्यानंतर या सर्व वेगवेगळ्या बंधाऱ्या आहेत. त्या बंधाऱ्यामध्ये आपण 1700 एकर जमीन भिजवलेली आहे. त्याला सिंचन केलेलं आहे. 1700 एकर जागेला पाणी दिलं. तो 100 योजना पाण्याच्या आहेत. आंबे लावतो, सागाची झाडं लावतो. जवळजवळ 2 लाख आंब्याची झाडं लावलेली आहेत. 2 लाख सागाची झाडं लावले. काही अपंग व्यक्तींना त्याने व्यवसाय करावा म्हणून दुकानं काढून दिलेली आहेत. बऱ्याच बाकी योजना आहेत. सर्व गोष्टी सांगता येणं शक्य नाही. खूप मोठं काम हे सर्व कार्यकर्ते करतात. महिलांच्या कामासंबंधात जे काही विषय असेल ते रंजना आता सांगणार आहे.
धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर. आज शबरी सेवा समिती संस्थेचं इतकी वर्ष काम केल्यामुळे आणि इतकी वर्ष वनवासी क्षेत्रात काम करत असल्या कारणाने हा जो आज पुरस्कार मिळाला आहे, ते एका अर्थी कार्यकर्त्यांना सगळ्यांना प्रोत्साहनच असतं. अशा पद्धतीने कोणीतरी आपल्यावर कौतुकाची थाप मारावी असं. त्याच्यामुळे सर्वप्रथम मी नावतू फाउंडेशनचे मनापासून आभार मानते. दुसरं म्हणजे आज ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला, म्हणजे त्या काय म्हणायचं आध्यात्मिक आणि सामाजिक अशी जी काही सांगड आहे आणि विशेषतः नर्मदा परिक्रमा करताना आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सगळं एवढं मोठं काम उभं केलेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या शेजारी बसताना मला एकदम असं वाटलं, की अ, बापरे! इतक्या मोठ्या व्यक्तीच्या शेजारी आपण एक सामान्य कार्यकर्ते बसलेलो आहोत. त्यामुळे त्यांच्याकडनंही आज त्या पुरस्कार मिळाल्यामुळे निश्चितच अजून काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. शबरी सेवा समितीचं काम थोडक्यात काम सांगणं तसं अवघड आहे. पण मला आता असं वाटलं, की जसं भारतीताईंना वाटलं, की नर्मदा परिक्रमा करताना, की आपण त्या परिसरातल्या मुलांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि तसंच शबरी सेवा समितीला सुद्धा वाटलं. जेव्हा शबरी सेवा समितीची कामाची सुरुवात झाली, तेव्हा कुपोषण हा आणि बालमृत्यू हा खूप मोठा विषय घेऊन कामाला सुरुवात केली होती. कर्जत तालुक्यात केली कारण आम्ही तिथे राहत होतो. पण नंतर जेव्हा लक्षात आलं, की नंदुरबार जिल्हा हा मेळघाटच्या खालोखाल जवळ-जवळ कुपोषणग्रस्त जिल्हा आहे. तर आपण तिथे काम करू आणि मग त्या सगळ्या परिसरात फिरताना लक्षात आलं असं, की इथे इतका दुर्गम भाग आणि कोणत्याही आरोग्याच्या सुविधा नाहीत, तर आपण त्या विषयामध्ये काम केलं पाहिजे. आणि म्हटलं तसं आहे, की मनामध्ये इच्छा खूप असली आणि प्रयत्न आपले खूप प्रामाणिक असले, तर आपल्याला चांगली माणसं मिळतात. समाजामध्ये आहेत. आपण त्या माणसांना जमा करणं, त्यांच्याशी संपर्क करणं आणि काम उभं करणं. आणि ह्या सगळ्या कुपोषण निर्मूलनाच्या कामामध्ये आम्हाला खूप चांगलं यश मिळालं. म्हणजे आज जे आम्ही अभिमानाने सांगू अभिमानाने म्हणजे, की इतक्या कुपोषित मुलांना आम्ही बरं केलं. आज 25,000 कुपोषित मुलांना अक्षरशः मरणाच्या दाढेतनं बाहेर काढलेलं आहे. म्हणजे अशी उदाहरणं सांगायला गेली तर खूप होतील. म्हणजे एखादी भारतीय आव्हाटे आहे, की जिला आम्हाला 2.5 महिने मुंबईमध्ये जे हॉस्पिटलला ठेवावं लागलं. पूर्ण ट्रीटमेंट केली. जिला आई-वडील नाहीत, अशा एका मुलीचा सुद्धा जीव वाचवण्यासाठी जी काही तडफड केली आणि जे काही प्रयत्न केले, तिथपासून ते अगदी नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा, धडगावमधली अशी काही मुलं, की ज्यांची मेजर ऑपरेशन करणं गरजेचं होतं. शीची जागा नाही, शूची जागा नाही, अशा प्रकाराची, हार्टची. त्यांना मुंबईत आणून त्यांची ऑपरेशन केलेली आहेत. म्हणजे नुसतं तिथे आम्ही पोषक आहार दिला किंवा मेडिकल कॅम्प, आम्ही जनरल मेडिकल कॅम्प एकही नाही केला. पण कुपोषित मुलांच्यासाठी मेडिकल कॅम्प केले आणि आज शहाद्यासारख्या ठिकाणी अलकाताई कुलकर्णींचं हॉस्पिटल आम्हाला मिळालं आणि दर आठवड्याला आमची कुपोषित मुलं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. त्यांनी 10 बेडचा एक वॉर्ड शबरी सेवा समितीसाठी राखून ठेवलेला आहे आणि आजतागायत म्हणजे मागच्याही आठवड्यामध्ये 6 मुलं तिथे ॲडमिट झालेली आहेत. 2009 पासून आजपर्यंत अलकाताईंच्या हॉस्पिटलमध्ये आमची मुलं नियमित आमचे कार्यकर्ते. त्या म्हणाल्या, "मी इथे राहून तपासू शकते, पण माझ्याकडे योग्य पेशंट येणं हे जर कोणी केलं तर." आणि ते काम शबरी सेवा समिती करते. आज अक्षरशः डोंगरातल्या दुर्गम भागाभागामध्ये जाऊन मुळात ते पालकांना कन्व्हिन्स करणं, तुम्ही दवाखान्यात घेऊन चला, तुमचं मूल बरं होईल, हे सांगणं आणि त्यांना घेऊन येणं, कार्यकर्त्यांनी 8-8 दिवस त्या पेशंट बरोबर राहणं, हे इथपर्यंत म्हणजे नुसतं कॅप घेतला, एकदा औषध दिलं आणि सोडून दिलं असं नाही. 4-4, 5-5 वेळा त्या मुलांना फॉलोअपला घेऊन यावं लागतं आणि त्यांची ट्रीटमेंट पूर्ण करावी लागते. पण हे सगळं शबरी सेवा समितीचे कार्यकर्ते अतिशय तळमळीने, प्रामाणिकपणे करतायत. म्हणून आम्ही म्हणू शकतो, की इतक्या जवळ-जवळ हजारो मुलांचे प्राण वाचवले आणि अशी मुलं ज्यांची मेजर ऑपरेशन त्यांच्या इथं अशक्य होती, पण मुंबईत आणून सुद्धा त्यांची आपण ऑपरेशन केलेली आहेत. तर हे खूप मोठं यश
शबरी सेवा समितीचे जे कार्यकर्ते काम करतायत, त्यांच्या प्रयत्नांना आलेलं आहे. जेव्हा आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवासाला जातो आणि त्या आया कडेवरचं मूल घेऊन सांगतात, की शबरीमुळे आज माझं बाळ जिवंत आहे. हे जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यातनं पटकन पाणी येतं. तर असं हे सगळे प्रयत्न खूप मुळातनं जाऊन, कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन केल्यामुळे, जसं त्या सगळ्या अन्य विषयामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे किंवा स्वावलंबन आहे, ह्याच्यात विशेषतः महिला स्वावलंबन हा खूप मोठा विषय आहे. कारण बायकांच्या हातात पैसा आला ना, की त्याचा जास्त उपयोग घरासाठी, मुलांसाठी होतो. तर त्या कशा स्वावलंबी होतील? एक तर आमचं क्षेत्र वनवासी आहे. तिथे काही मोठी इंडस्ट्री किंवा काहीतरी कारखाने आणि त्यांना रोजगार मिळणारे नाही. नाही म्हणजे त्यांना स्वतःला, अख्ख्या कुटुंबाला रोजगारासाठी स्थलांतर करावं लागतं. महाराष्ट्रात अन्य जागी असेल किंवा गुजरातसारख्या ठिकाणी असेल. पण त्या बाईला तिचं घर पण सांभाळायचंय, कोंबड्या सांभाळायच्या आहेत, बकऱ्या सांभाळायच्या आहेत, गुरं सांभाळायचंय, शेती सांभाळायचंय आणि तरी तिला 4 पैसे मिळवायचे. काय करेल ती? त्या सगळ्यावर आम्ही विचार केला आणि मग शिवण क्लास सुरू केला. म्हणतात ना तसं बायकांना जेवण आणि शिवण आलं तर त्याला काही मरण नाही. त्याच्यामुळे शिवण क्लास सुरू केला आणि आमचे आज सगळ्या ठिकाणी मिळून आमच्या 13 ठिकाणी शिवण क्लास चालतात. त्या मुली थोड्याशा अगदी अशिक्षित मुली सुद्धा शिकल्या येऊन आणि आज शिवण आमच्याकडे जवळ-जवळ 1500 मुली आमच्याकडनं शिवण शिकून गेलेत. मुली म्हणजे महिला पण. आणि त्यातल्या 850 महिला या आज घरी राहून रोजचे ₹200-300 पासून रोजचे ₹1000-1200 पर्यंत कमावतात. त्यांना कुठेही रोजगारासाठी घर सोडून जायची गरज नाहीये. त्या घरी राहून गावातलं शिवण मिळतं. आणि आज 16-17 जणी अशा आहेत, की ज्यांनी दुकानं टाकली आहेत. दुकानं म्हणजे त्या स्वतः दुकानात शिवतात असं नाही. त्यांच्याकडे आणि 4 जणी शिवायला म्हणजे त्यांनी अजून 4 जणींना रोजगार दिलेला आहे. अशी दुकानं म्हणजे भरलेली आहेत. त्यांना आम्ही प्रश्न तुम्ही झोपता कधी आणि घरातली कामं करता किती? इतकं त्यांच्याकडे काम येतं. अशा इतक्या महिलांना स्वावलंबी बनवणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं. शिवण यंत्र दिली. जवळ-जवळ 250 जणींना आम्ही शिवण यंत्राची मदत केली. पण कोणालाही मगाशी सांगितलं तसं फुकट नाही. तुम्ही 500-1000 तरी त्या शिवण यंत्राचे द्या, बाकीचे आम्ही देऊ. पण फुकट काही केल्याची म्हणजे आर्थिक विकासाची कोणतीही गोष्ट फुकट नाही करत. त्यामुळे ते केल्यामुळे आज त्या बायका त्यांच्याकडे ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांनी मशीन आणि त्यांचा व्यवसाय आज सुरू झालेला आहे. म्हणजे जेव्हा एकदा एका शिवण क्लास म्हणजे दुकान चालवणाऱ्या हिला विचारलं, की "किती तुझे पैसे साठतात किंवा काय करतेस?" तर तिचा नवरा शेजारी उभा होता. तर त्यांनी शेवटी हळूच सांगितलं, की "मला जीप गाडी घ्यायची होती भाड्याने जाणं-येणं करण्यासाठी, धंद्यासाठी. तर ती जीप गाडी घेण्यासाठी मला कर्ज हवं होतं. तर बँकेत जे पहिले पैसे द्यायचे होते, तर 35,000 मला बायकोने तिच्या शिवण कामातनं दिलेले आहेत." तर असं जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटलं, की खरंच आज त्या बाईच्या हातात पैसे येणं आणि ती स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा शिवण क्लासचा सुद्धा आमचा जो काही उपक्रम अतिशय छान पद्धतीने चाललेला आहे. आणि मग कुठेतरी ह्या महिला, मुली म्हणजे किशोरवयीन मुलींच्यापासून त्या सगळ्या मुलींना चांगला विचार देणं, संस्कार देणं, यासाठी किशोरवयीन मुलींची शिबिरं जागोजाग घेतो आणि त्यांना ह्या सगळ्या एक जागरूक करणं, त्यांच्यातले काय कौशल्य त्यांच्यातली जी असतील ती विकसित करणं, त्यांनी शिकणं, त्यांच्या पायावर उभं राहणं, ह्याच्यासाठी पण सगळ्या म्हणजे जे प्रबोधनात्मक कार्यक्रम करायला पाहिजेत, ते सुद्धा सगळे केले जातात. आणि आज ज्या महिला जवळ-जवळ 65 महिला कार्यकर्ते आमच्या, त्या सगळ्या जणी शिक्षणाचं इतकं महत्त्वाचं काम करतात त्या ठिकाणी. 1ली ते 4थीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणं आणि ते एक नुसतं शिक्षण आ, ई आणि बेरीज वजाबाकी इतक्यापुरतं नाही, तर त्याला चांगले संस्कार कसे होतील? वनवासी भागामध्ये खूप गरज आहे या सगळ्याची. त्याच्यामुळे ते चांगले संस्कार कसे होतील असे शैक्षणिक उपक्रम आमच्या सगळ्याच्या माध्यमातनं, शैक्षणिक, सांस्कृतिक असे त्या अभ्यासिकेच्या माध्यमातनं होतात. आणि त्या सगळ्या महिला कार्यकर्त्या जेव्हा सांगतात, की "ताई आधी आम्हाला आमच्या गावात सुद्धा आमचा परिचय नव्हता, आमची काही ओळख नव्हती. पण आम्ही अभ्यासिका घेतो, आम्ही गावातल्यासाठी खूप चांगले कार्यक्रम, उपक्रम राबवतो. आज म्हणे आम्हाला सुद्धा आमचा मान मान आहे आमचा. नाही ही शबरीची कार्यकर्ती आपल्याला काहीतरी सांगतीये, तर ते योग्यच असणार." आणि त्याला सगळ्यांना आम्हाला सगळं सहकार्य गावातले लोकं करायला लागले. आणि हे मी शबरी सेवा समितीची कार्यकर्ती झाली. मी काम करते आणि म्हणून माझं एक स्थान गावामध्ये निर्माण झालं. असं एखाद्या महिलेचं स्थान निर्माण होणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जरी शबरी सेवा समितीचे प्रयत्न अ, आता काय आपण 11 तालुक्यामध्ये असले, तरी जे आहेत ते निश्चित ठोसपणे आहेत आणि त्याच्यामधले रिझल्ट आहेत म्हणजे. नक्की परिवर्तन आपल्याला डोळ्याला दिसतं आणि अशा पद्धतीचं काम हे सगळे कार्यकर्ते करतायत. आणि मगाशी म्हटलं तसं आहे, की शेवटी हा सगळा जो काही पुरस्कार आहे,
हा आम्ही एकटे नाही काम करणारे किंवा करूच शकत नाही. हे सगळेजण वनवासी भागात काम करणारे आणि कामाचा रिझल्ट चांगला आहे म्हणूनच समाजही त्याला साथ देतो. सगळ्या प्रकारे म्हणजे जसं वनवासी समाजामध्ये चांगला प्रतिसाद आहे, तसा शहरामध्ये कारण शबरी सेवा समिती कुठेही सरकारी अनुदान घेऊन काम करत नाही. त्यामुळे हे सगळी कामं करण्यासाठी जो काही निधी लागतो, हे सगळे शहरामध्ये राहून म्हणजे शहरातले जे लोकं आहेत ते करतात आणि इतक्या विश्वासाने म्हणजे जेव्हा विहिरीच्या किंवा पाईपलाईनच्या योजना आल्या, तर लोकं आधीपासून आम्हाला म्हणतात, की "हां, आम्हाला देणगी द्यायची आहे. तुमचं काही आहे का? आम्हाला सांगायला लागतं. थांबा जरा, विहिरीची जेव्हा आमच्याकडे प्रपोजल येतील त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगू. त्यावेळेला तुम्ही देणगी द्या." म्हणजे इतका हा विश्वास संस्थेबद्दलचा, की इथे काम प्रत्यक्ष छान चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. असा विश्वास ह्या सगळ्यामुळे निर्माण झाला. तो ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कामामुळे निर्माण झालाय. त्यामुळे आज शबरी सेवा समितीला हा जो पुरस्कार दिलाय हा सगळ्यांच्या वतीने आम्ही स्वीकारतोय, असं मी मानते आणि पुन्हा एकदा नातू फाउंडेशनचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. दोघांनी खूप चांगल्या प्रकारे आणि तपशिलात मांडलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर मी त्यांचं शबरी वरचं जे पुस्तक आहे, शबरी पुत्र हे दुसऱ्यांदा वाचलं आणि माझ्या लक्षात आलं, की पुन्हा एकदा मी दुसऱ्यांदा झपाटला गेलेलो आहे. इतके तपशील त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मला तर ते पुस्तक वाचल्यानंतर असं जाणवतं, की त्यांनी आत्ता मांडलेलं 70%च आहे. अजून बरंच सारं काम हे त्यांचं आहे आणि ते आपल्याला पुस्तकातच वाचायला लागेल. सामुदायिक विवाह आता येत्या रविवारी 54 जोडप्यांचा विवाह जव्हारमध्ये होणार आहे आणि 700-800 जणांचा विवाह हा त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. असा खूप मोठा व्यापक हा त्यांच्या कामाचा पट आहे. सर्वात मला ठळकपणे जाणवलं तर म्हणजे कुपोषणावरचं त्यांचं काम. बालकांचं कुपोषण आणि बालमृत्यू. आपण हे सगळे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे सगळे बघत असू तर आता आपला 126वा क्रमांक आहे. जोपर्यंत आपण कुपोषणावर काम करणार नाही, चिकाटीने करणार नाही, तोपर्यंत आपला रँक हा वरती सरकणार नाही. आणि आपला विकसित भारताचा ब्रँड जर आपल्याला मिरवायचा असेल, तर हे जे आपल्यावरती एका वेगळ्या अर्थाने नकारात्मक कलंक असलेले जे आहेत, कुपोषण असे, बालमृत्यू आहे, स्त्रियांवरच्या हिंसा आहेत, हे आपल्याला नक्कीचपणे कमी करायला लागतील. आणि याच्यामध्ये या सगळ्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं योगदान हे खूप अनन्यसाधारण आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अनेक वर्ष हा कार्यक्रम होतोय आणि खूप ठळकपणे जाणवतं, की सगळी मंडळी असं झपाटल्यासारखं काम कसं करतात आणि सर्वांगीण काम कसं करतात. माझं एक निरीक्षण असं आहे, की जी सगळी 77, 78 या आसपास कामाला बाहेर पडलेली जी मंडळी आहेत, ही खूप सर्वांगीण आणि सारखं काम करतात. असं वाटतं, की त्यावेळेस संपूर्ण क्रांतीचं आंदोलन झालं होतं. जयप्रकाश नारायणांचं आणि कदाचित त्याचाच हा सगळा वारसा ही सगळी मंडळी पुढे घेऊन जात नाही ना. म्हणजे सतीश गोकुळवार असतील, मोहन हिराबे हिलालय असतील, अशी अनेक मंडळी आहेत, की ज्यांनी खूप सारखं काम केलं आणि आता प्रमोदरावांनी सांगितलं, ते 7 तालुक्यातलं काम हे एका वेगळ्या अर्थाने संपूर्ण क्रांतीच्या दिशेने जाणारं असं काम आहे, असं मला आवर्जून नमूद करावसं वाटतं. आता आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे येत आहोत आणि ते म्हणजे सामाजिक संस्थांना देणग्या. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं तसं प्रामुख्याने आदिवासी, मागास आणि विकासापासून वंचित समाज जो आहे, इथे काम करणाऱ्या संस्थांना या आपण आवर्जून त्याची निवड ही करत असतो. पुणे, मुंबई या अतिविकसित पट्ट्यांपासून दूरवर कानाकोपऱ्यात असणाऱ्या कार्यकर्ते आणि संस्था याच्यावरती आपला भर असतो. काहीतरी वैचारिक भूमिका, पार्श्वभूमी आणि ध्येयवाद जोपासण्याचा जी मंडळी प्रयत्न करत असतात, त्यांच्यावरती सुद्धा आपलं आवर्जून लक्ष असतं आणि ही सगळी कामं ही प्रत्यक्ष जाऊन बघणं हा याच्यामध्ये आहे. आणि यांच्या दिवाळी अंकाला सुद्धा अनेक पुरस्कार हे यापूर्वी मिळालेले आहेत. दुसरी संस्था आहे श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे. श्री शिवसमर्थकालीन हस्तलिखितांचे संकलन, संरक्षण आणि संशोधन आणि प्रकाशन करणारी
ही आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त अशी संस्था आहे, संशोधन संस्था आहे. धुळ्यात असणारी ही संस्था शतकोत्तर वाटचाल करणारी आहे. धुळ्याचे कैलासवासी नानासाहेब देव यांनी अत्यंत कष्टपूर्वक समर्थ रामदास स्वामींच्या देशभरातील 1100 मठातील हस्तलिखित ही गोळा केलेली आहेत आणि त्याचं जतन केलेलं आहे आणि शास्त्रशुद्ध वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे. ही कागदपत्र किती असतील? 4 लक्ष एवढी कागदपत्र आहेत. आणि दासबोधाची मूळ प्रत जिथे सुरक्षित आहे ती यांच्याकडे आहे. आणि श्री समर्थांचं जन्मस्थान जाम, चाफळ आणि शिवथरगड या सर्व ठिकाणांचा शोध हा नानासाहेब देवांमुळे झालेला आहे. अशा या संस्थेचे प्रतिनिधी श्रीयुत रमण चितळे यांनी 25,000ची देणगी ही स्वीकारावी अशी मी विनंती करतो. पुढची संस्था आहे काका आठवले वसतिगृह कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा तराळे येथील भोगवती सांस्कृतिक मंडळ हे या वसतिगृहाचं काम 46 वर्ष करत आहे. शिक्षणाची सोय नसलेल्या डोंगर आणि दुर्गम भागातील गरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क असं हे सेवाकार्य चालू आहे आणि 1978 पासून ही संस्था कार्यरत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झाल्यानंतर पुण्यातील काका आठवले यांनी या वसतिगृहाची पूर्ण वेळ जबाबदारी घेतली आणि 15 वर्ष निरलसपणे काम करत राहिले आणि त्यामुळे त्यांच्या निधनानंतर या वसतिगृहाला सुद्धा त्यांचंच नाव हे दिलं गेलेलं आहे. या जोडीने अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. डोंगराळ भागात पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी सुद्धा जलदूत सारखे प्रकल्प राबवले जातात. या संस्थेचे संचालक सतीश डकरे यांनी ही 51,000 रुपयाची देणगी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो. याच्या पुढची संस्था आहे लोकसेवा परिवार सामाजिक संस्था सातारा. यांच्यातर्फे पारधी समाजातील मुलांसाठी 1996 पासून वसतिगृह चालू आहे. याच्यात सातारा जिल्ह्यातील सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील 35 पारधी वस्त्यांवरील सुमारे 2,000 लोकसंख्येसाठी आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि स्थैर्य याच्यावर आधारित हे उपक्रम चालू आहेत. ज्या समाजामध्ये 44% हे शालाबाह्य होण्याचं प्रमाण आहे, अशा समाजातले 380 मुलांना यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलेलं आहे. 20 पेक्षा जास्त मुलं-मुली ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत आणि मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे त्यांचे बालविवाह सुद्धा आवर्जून थांबत आहेत. त्यांचे प्रतिनिधी माणिक भोसले यांनी ही 51,000ची देणगी माणिक शेडगे यांनी ही 51,000ची देणगी स्वीकारावी अशी मी विनंती करतो. याच्यानंतर विवेकानंद केंद्र पिंपळद. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 28 आदिवासी पाड्यांसाठी सेवा प्रकल्प विवेकानंद केंद्रातर्फे चालवला जातो आणि या दुर्गम भागातील गावांमधील मुलांसाठी विवेकाश्रम म्हणून वसतिगृहही चालवलं जातं, आरोग्य प्रकल्पही चालवला जातो. या परिसरातील निवडक महाविद्यालयीन युवक कार्यकर्ते हे शिक्षणासाठी नाशिक येथील एकनाथ भवन येथे वास्तव्याला असतात आणि याच्या वास्तूच्या दुरुस्त आणि नूतनीकरणासाठी रुपये 51,000ची देणगी ही विवेकानंद केंद्रांच्या प्रतिनिधींनी स्वीकारावी अशी मी विनंती करतो. ओमू जगताप हा यासाठी आवर्जून आलेला होता. त्याच्यानंतर संस्कार संजीवनी फाउंडेशन सोलापूर. स्वतः पारधी समाजाच्या यमगरवाडी आश्रमशाळेत शिकून झालेला विद्यार्थी परमेश्वर काळे यांनी नंतर मोठेपणी स्वतः पारधी मुलांसाठी वसतिगृह चालू केलं. स्वतःच्या समाजासाठी काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वतःच्या समाजासाठी उत्थानासाठी पुढे येणं ही खूप दुर्मिळ बाब आहे. परमेश्वर काळे यांनी सोलापूरमध्ये 15 वर्षापूर्वी वसतिगृह चालू केलं आणि त्यात आता 42 पारधी मुलं आणि मुली शिकत आहेत.
या सगळ्या कामाची दखल घेऊन आपण 2 वर्षापूर्वी परमेश्वर काळे यांना सुद्धा सेवावर्ती हा तरुण कार्यकर्त्यांचा पुरस्कार हा दिलेला होता. आता सुद्धा त्यांच्या वसतिगृहासाठी आपण 51,000 ची मदत करत आहोत. संदीप तिरपुंडे हे कार्यकर्ते त्यांचे आवर्जून आलेले आहेत. त्यांनी ती स्वीकारावी अशी मी विनंती करतो. आपण आदिवासी वनवासी भागातल्या कामाविषयी बरेच ऐकलं. तसा मराठवाड्यातला किनवट हा एकमेव असा आदिवासी तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये फिरत्या दवाखान्यासाठी काम हे चालू आहे. किनवट हा अत्यंत दुर्गम भाग आहे आणि आंध्र प्रदेशला लागून असणारा तालुका आहे आणि इथे काम करणारे डॉक्टर अशोक बेलखोडे यांना सुद्धा आपण महादेव बळवंत नातू हा 2015चा मुख्य पुरस्कार हा दिलेला आहे. या सगळ्या फिरत्या दवाखान्यासाठी म्हणून आपण यंदा आवर्जून 1,00,000 रुपयाची देणगी ही देत आहोत. गौतम मेहता हे आले असे त्यांनी देणगी स्वीकारण्यासाठी इथे आवर्जून पुढे यावं. हे स्वतः आर्किटेक्ट आहेत आणि आता फार मोठं हॉस्पिटल हे तिथे उभं राहतं आहे. काही कोट्यावधी रुपयांची देणगी त्याच्यासाठी त्यांनी संकलन केली आहे आणि फार महत्वाचं काम त्या भागात हे होत आहे. वडगावकर न्यासाच्या मदतीतून आपण ही देणगी ही त्यांना दिलेली आहे. याच्यानंतर विदर्भ वनवासी कल्याण आश्रम छत्तीसगड परिसराला लागून असलेला इंद्रावती नदीला लागून असलेला भाग म्हणजे गडचिरोली जिल्हा. या परिसरात चंद्रपूर व यवतमाळ येथे विदर्भ वनवासी कल्याण आश्रमास तर्फे अनेक वर्षांपासून वसतिगृह चालवली जातात. ही कोणत्याही स्वरूपाने शासकीय निधीवर ही अवलंबून राहत नाही आणि पूर्णपणे लोकाश्रयानेही चालतात. यातलं आहेरी भामरागड येथील कामाला ट्रस्टच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट दिली होती आणि यापूर्वी सुद्धा काही देणगी ही तिथे दिलेली होती आणि त्या सगळ्या कामाची आता दुरुस्तीसाठी परत आपण यावेळेस रुपये 1,00,000 हे आवर्जून देत आहोत. डॉक्टर सालफळे हे तिथले कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे बंधू हे आवर्जून देणगी स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यासाठीचं एक खूप महत्वाचं काम आहे. याच्यानंतर वर्धिष्णू सोसायटी महात्मा गांधीजींच्या नई तालीम या संकल्पनेवर आधारित कचरा वेचक मुलांसाठीचं आनंद घर असा उपक्रम हा जळगावमध्ये चालवला जातो आणि 5 ठिकाणी हे आनंद घर चालतात. मूलभूत औपचारिक अनौपचारिक शिक्षण, त्याला कृतीची जोड, प्रयोग आणि अनुभव ही त्याची माध्यमं आहेत आणि या सगळ्या मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांना सुद्धा आवर्जून सहभागी करून घेतलं जातं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. याच्यामुळे काय घडलं तर 750 पेक्षा जास्त मुलं कचरा वेचक पालकांची शाळेत जायला लागली. 50हून अधिक जण 10वी पास झाली आणि 400 पेक्षा जास्त जण हे बालमजुरीतून बाहेर पडले. हे हे काम त्यांचं 7 राज्यामध्ये सुद्धा पसरत आहे आणि 36 तरुणांना आनंद घराचं प्रशिक्षण देणं हे चालू आहे. 20,000 मुलांपर्यंत आता ते पोहोचतात आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अधोरेखित करण्यासारखं यातले जे 13 तरुण आहेत, यांनी स्वतः आनंद घरचे ते माजी विद्यार्थी आहेत. यांच्यासाठी आपण रुपये 1,00,000 ची देणगी देत आहोत. श्रीयुत सुशील जोशी यांनी व्यासपीठावर येऊन ती देणगी स्वीकारावी असं मी सुचवतो. श्री गुरुजी रुग्णालय नाशिक. नाशिकमधील श्री गुरुजी रुग्णालयाच्या कामकाजास 2008 मध्ये 10 खाटांपासून सुरुवात झाली आणि नंतर क्षमता अपुरी पडायला लागली म्हणून सुरुवातीला 65 आणि नंतर 100 पर्यंतही वाढवण्यात आली आणि त्यापेक्षाही वाढवण्याचं काम हे आता चालू आहे. 2013 पासून हे रुग्णालय आनंदवली या प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात आलं आणि सर्वात या रुग्णालयाचं वैशिष्ट्य सांगता येईल म्हणजे त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं स्वप्न हे बघितलेलं आहे. खरं तर या स्वप्नांमुळे श्री गुरुजी रुग्णालयाचं वेगळेपण हे तयार झालं आहे आणि स्वतंत्र ओळख ही झालेली आहे. जागतिक आणि अत्यवस्थ अवस्थेत आदिवासी रुग्ण
रुग्णालयाच्या दारात येण्यापूर्वीच आपण त्याला त्याच्या परिसरात प्राथमिक आरोग्य वैद्यकीय सेवा देऊ शकतो का? असा हा याच्या पाठीमागचा विचार होता. आणि मग त्यांनी फिरता दवाखाना हा चालू केलेला आहे. त्र्यंबक, पेठ, इगतपुरी इथल्या 60 गावांमध्ये हे सगळं काम हे चालू आहे. ही गावं जी आहेत, ही पूर्णपणे आदिवासी आहेत आणि ग्रामीण आणि शहरी वस्त्यांमध्ये मिळून असं जवळ-जवळ 1.5 लाख लोकसंख्येसाठी ही आरोग्य सेवा ही पुरवली जाते. आणि या सगळ्या फिरत्या दवाखान्याचा, औषधाचा भार काहीसा हलका करण्यासाठी नातू फाउंडेशनतर्फे आपण ₹1,00,000 मदत ही करतो आहोत. आणि याच्यासाठी अ, मकरंद धर्माधिकारी जे या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ते आवर्जून आलेले आहेत. त्यांनी ती स्वीकारावी अशी मी विनंती करतो. त्यांच्यासोबत मुकुंदजी खाडीलकर हे सुद्धा या इथे उपस्थित हे झालेले आहेत. सर्वांनी बसायला हे हरकत नाही. याच्यानंतर आपण अनेक जण हे आवर्जून आलेले आहेत, त्याच भारतीताईंचं ऐकण्यासाठी. आणि त्याच्यामुळे मी आता भारतीताईंना विनंती करतो, की तुम्ही आवर्जून पुरेसा वेळ आहे सर्वांपुढे मांडणी ही करावी. आदरणीय भारतीताई. नर्मदे हर. खरं इथे उभं राहून आता टेन्शन आलंय, की ऐकण्यासारख्यासाठी आलात. तर आज जे काही जे काही पुरस्कार इथे दिले गेलेत, खास करून प्रमोद दादा आणि रंजनाताईंना जो पुरस्कार दिला, गेले 44 वर्ष हे दोघंही पती-पत्नी वनवासी क्षेत्रामध्ये काम करतायत आणि त्यांच्या कामाचा आवाका किती प्रचंड आहे, हे आपण आत्ता इथे पाहिलं. मगाशी आम्ही चहा पिण्यासाठी म्हणून एका रूममध्ये बसलो होतो खोलीत. तर तेव्हा असं सहज विषय झाला, की 44 वर्षांपासून काम करतात. म्हटलं हे काही आश्चर्य नाही, कारण दारुड्याचं व्यसन सोडता येत नाही. तसं कार्यकर्त्याचं असतं. त्यावर गिरधारी सरांनी टिप्पणी केली, म्हणजे एक कॉमेंट जोडली, की आणि त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र नसावं. तर तसं प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत असतं. आज इथे उभे राहताना, स्टेजवर बोलताना काही जुन्या आठवणी जाग्या झाल्यात आणि आज असं वाटतंय, की काही वर्षापूर्वी या संस्थेला, आमच्या संस्थेला हाच सेवागौरव पुरस्कार मिळाला आणि त्यावेळी अध्यक्ष होत्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आदरणीय लताताई भिशीकर, स्वर्णलताताई भिशीकर. आज बहुधा त्या वरतून बघत असतील आणि त्यांनाही भैवरून आलं असेल, की अरे, ही मंडळी आज प्रगती करतात, पुढे जात आहेत. म्हणजे माझ्या किंवा आमच्या संस्थेच्या बाबतीत नाही, पण अनेक लोकांना हा सेवागौरव पुरस्कार प्राप्त झालाय. या सगळ्याच लोकांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जे काही काम वाढवलं आहे, तर ते काम बघून त्यांनाही खूप आनंद होत असेल. दुसरी आनंदाची गोष्ट माझ्या बाबतीत आज जी आहे, ती म्हणजे 1986 साली मी विवेकानंद केंद्रात जेव्हा पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून गेले, प्रशिक्षण झाल्यानंतर ईशान्य भारतात गोलाघाट या ठिकाणी माझं पोस्टिंग झालं होतं. आणि तो जो काही माझा प्रवास होता, ते जे काही काम तिथे उभं राहिलं, त्याचे साक्षीदार विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय विश्वासजी लपालकर आज इथे उपस्थित आहेत. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री महेश दाबोजी, तेही वेळात वेळ काढून दिग्विजयचं कौतुक करण्यासाठी दोघंही पती-पत्नी आज नाशिकहून इथे आलेत. त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते. जेव्हा 1984 साली मी विवेकानंद केंद्रात एक योग शिक्षा शिबिरासाठी म्हणून गेले होते.
आणि तिथे अनेक पुस्तकं होती. त्यांचं पब्लिकेशन्सचा एक स्टॉल होता. त्यातल्या एका पुस्तकाने माझं लक्ष वेधलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं सेवा साधना. पुस्तक मी विकत घेतलं. कार्यकर्ती नव्हते तेव्हा. एक कन्याकुमारी बघायला मिळेल, शिला स्मारक बघायला मिळेल आणि आमच्या बरोबरचे जे काही मंडळी होती, ती सुद्धा थोडीशी याच भावनेने होती, की कन्याकुमारी बघता येईल, योग शिक्षा शिबिर अटेंड करता येईल आणि तिथला समुद्रकिनारा, तिथला सूर्यास्त, सूर्योदय हे सगळं मनसोक्त अनुभवता येईल म्हणून आम्ही सगळे खरं गेलो होतो. पण मला असं वाटतं, की तो माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. ते सेवा साधना पुस्तक रेल्वेच्या परतीच्या प्रवासात वाचलं आणि झपाटली. विवेकानंद शिला स्मारकावर एक मोठं असं स्वामीजींचं वाक्य कोरलेलं होतं, लिहिलेलं होतं. ते वाक्य असं होतं, की जर मला असे हजारो कार्यकर्ते मिळाले, पूर्ण मोठा पॅसेज येतो, तर ते मी आपल्या देशाचं चित्र बदलवून टाकेल. असे निस्वार्थी आणि धडाडीने काम करणारे, अगदी सिंहाच्या भविष्यात काम करणारी अशी मंडळी जर मला मिळाली, असे युवा कार्यकर्ते मला मिळाले, तर मी या देशाचं चित्रच बदलून टाकेल. आणि त्या क्षणी मनात विचार आला, की आपल्याला कुठल्याही आर्थिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या नाहीयेत. मग मी का जाऊ नये? ऑफिसमध्ये रेसिग्नेशनचा हे टाकलं, म्हणजे राजीनामा दिला. माझ्या बॉसनी तो 7-8 वेळा फाडून टाकला आणि म्हणाले, "तुला खूपच हौस आली आहे ना, मी तुला 5 वर्षाची बिनपगारी रजा देतो, पण तू जाऊन ये. काम बघून ये, करून ये." आणि त्या 5 वर्षात जे काही कार्यकर्ता म्हणून घडले, ते आज मला खूप उपयोगी पडतंय. आम्ही विवेकानंद केंद्रात असताना रोज कर्मयोग श्लोक संग्रह, म्हणजे गीतेतला एक अध्याय पूर्ण नाही, तर एकनाथजींनी पूर्ण गीतेतली कर्मयोगाशी संबंधित अशा अनेक श्लोकांचे एक संकलन केलं होतं आणि त्या संकलनाचा रोज आम्ही अं, हे करायचो, म्हणजे म्हणायचो. बरेचदा असं व्हायचं, की ते नुसतंच म्हणतोय, ज्याला आपण हिंदीमध्ये रटना म्हणतो. मनात काही उतरत नाहीये. पण थोडं हळू-हळू एक-एक श्लोक आत शिरायला लागला आणि कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, काय घडलं पाहिजे, याची जाणीव हळू-हळू व्हायला लागली. आसाममध्ये जेव्हा गेले, विश्वाची साक्षीदार आहेत त्या घटनेचे. कोलाघाटसारखं एक ठिकाण, जिथे आधी विवेकानंद केंद्र नव्हतं. पण सुरुवात तिथून झाली. उल्फा आंदोलन त्या काळात मोठ्या प्रमाणावर चालू होतं आणि अशात शाळेच्या बांधकामाची जबाबदारी आली. ऐन 25शीतलं माझं वय आणि शाळेचं बांधकाम सुरू झालं. अनेक अडचणी आल्या. पण आमचे जे त्या काळचे जनरल सेक्रेटरी होते, आता अध्यक्ष आहेत. ते मला नेहमी म्हणायचे, कार्यकर्त्याच्या बाबतीत एकच वाक्य लक्षात ठेवायचं, की स्काय इज द लिमिट. आणि मी हसायचे. एकदा आमच्या तेव्हाच्या प्रेसिडेंट डॉक्टर लक्ष्मी कुमारी, खूप प्रेम केलं या लोकांनी माझ्यावर. त्या एकदा आल्या होत्या आणि त्यांनी मला विचारलं, की "तू गेले 1-2 वर्ष इथे काम करतीयेस. तर तुझ्यात काय फरक पडलाय? म्हणजे काय तुझ्या विचारांमध्ये, काय याच्यामध्ये?" मी थोडीशी चिडलेली होते, की माझा काही इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड नाहीये. बांधकामाची जबाबदारी आली आहे, शाळा पण चालली आहे आणि थकायला होतंय, आजारी पडायची सारखी-सारखी. तर मी थोडंसं नाराजीच्या स्वरातच बोलले होते, की म्हटलं, "माझ्यात तर खूप फरक पडला." म्हटलं, "लक्ष्मी दीदी, पूर्वी भाजीचे भाव वाढले की मला काळजी वाटायची. पण आता सिमेंट, विटा, दगड यांचे भाव वाढले की मला टेन्शन येतं." त्यात त्यांनी पण ते हसण्यावरही नेलं. पण मला आज असं वाटतं, की ती सुरुवात होती, की एक कार्यकर्ता म्हणून घडण्याची. की आता हे ज्या भाजी बाजार, आपल्या साड्यांचे भाव, चपलांचे भाव, या सगळ्यातून आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे. आणि खरोखर आज ती स्थिती आलेली आहे, की त्याच्यातून पूर्णपणे मुक्त झाले. काय चालू आहे
त्याची काळजी असते, नाही असं नाही. पण कार्यकर्ता घडताना काय-काय करायला लागतं? आज दिग्विजयचा आमच्या इथे सत्कार झाला. या मुलाकडनं पण खूप शिकण्यासारखं आहे. त्याला मी बरेचदा रागवत पण असते. आमच्यात अनेकदा तू-तू, होतं. पण त्याच्यातले जे गुण आहेत, मी त्याला दिग्विजय चौहान नाही म्हणत, मी त्याला दिग्विजय गोडबोले म्हणते. कारण त्याचा पी-आर जबरदस्त आहे. आज जे काही निमाड अभ्युदय किंवा नर्मदालयाचं जे काही काम आहे, सुरुवातीपासून तो माझ्याबरोबर एकदम खंबीरपणे उभा आहे. आणि लोकसंग्रह आपले कार्यकर्त्यांच्या बाबतीत माननीय एकनाथजी पण म्हणायचे, की त्यांचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय, त्यांचा पहिला गुण कसा असला पाहिजे, तर त्यांचा लोकसंग्रह खूप चांगला असला पाहिजे. हे सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी आज प्रमोददादा, रंजनाताई यांनी पण जे कार्य उभं केलंय, ते त्यांच्या टीममुळे उभं आहे. आणि हा गुण प्रत्येक कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखा आहे आणि शिकावा, की जितका आपला लोकसंग्रह जास्ती असेल, तितकं हे काम वाढत जातं आणि लोकांच्या गरजा आपल्याला समजल्या पाहिजेत, की मला या क्षेत्रात काम करायचंय म्हणून मी तेच काम करील असं नाही. तर समाजाची गरज काय आहे ती ओळखून काम करणं, हे खूप महत्वाचं आहे. मगाशी आमच्या संस्थेचा परिचय, की माझा परिचय आणि संस्थेचा परिचय हा वेगळा नाही. तर 14 मुलांपासून जी आमची नर्मदालयाची सुरुवात झाली, ती 2017 सालापर्यंत 15 गावात 1700हून अधिक मुलांपर्यंत पोहोचली होती. 2017 नंतर जेव्हा आमच्या शाळेचं बांधकाम सुरू झालं आणि आर्थिक अडचणी आल्या, त्यानंतर आम्ही नर्मदालय जी 15 गावात होती ती कमी केली आणि आज ती जी मुलं आहेत, ती आमच्या शाळेत पूर्णवेळ शिकण्यासाठी म्हणून येतात. 250 मुलांचं वसतिगृह आहे. कार्यकर्ता म्हणून दिग्विजयकडनं किंवा सगळ्याच कार्यकर्त्यांकडनं काय शिकण्यासारखं आहे? तर एखाद्या मुलाने आमच्याकडे 4 वर्षापासूनची मुलं याच्यामध्ये येतात. अ, छात्रावासमध्ये आमच्या वसतिगृहात. तर एखादा मुलगा 4 वर्षाचा त्याला खूप घाईची शी लागली, तर तो शी पण करतो कुठेही. पण ती कुठलीही कपाळावर आठी न आणता किंवा कोणाच्या लक्षातही येणार नाही, अशा प्रकारे ते साफ करण्यापासून ते डोनेशन्स म्हणजे फंड रेझिंग असेल, बांधकाम असेल, अगदी एखादा मुलगा आजारी पडला तर त्याच्यासाठी धावून जाणं असेल, या ज्या गोष्टी जन्मजात लागतात, त्या त्याच्यामध्ये आहेत आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये असाव्यात, तेव्हाच ते काम खूप पुढे जातं. आज हे काम सगळ्यांचं, मग ते शबरी सेवा समिती असू देत, आमचं असू देत किंवा आज ज्या संस्थांना त्यांच्या कामासाठी एक देणगी मिळालेली आहे, ही सगळी जी मंडळी आहेत, आज त्यांच्या कार्याचं कौतुक का होतंय? फक्त कार्यकर्ता तिथे असून उपयोगी नसतो. त्यासाठी समाज त्यांच्याबरोबर उभा राहायला लागतो. आणि आज मी खात्रीने सांगते, की तुम्ही चांगलं काम करा, निस्वार्थीपणे करा, तर समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि नर्मदालय आणि ही सगळी आज मंडळी जी इथे उपस्थित आहेत काम करणारी, त्यांच्या बाबतीत हे सत्य आहे. समाज त्यांच्या पाठीशी त्यांच्या हाताला हात लावून आज समाज उभा आहे. म्हणून हे काम खूप चांगल्या प्रकारे घडतंय. जेव्हा आर्थिक अडचणी येतात, नाही असं म्हणत नाही मी. पण जेव्हा आर्थिक पाठबळ असतं, तेव्हा काम करणं खूप सोपं असतं. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच मी विनंती करेन, की जे आज या कार्यक्रमासाठी आले, या सगळ्या संस्थांना प्रत्येक आपल्या वाढदिवस असेल, आपलं आणखी अनेक समारंभ असतात. त्यावेळी त्या एखाद्या संस्थेच्या पाठीशी आपण उभा राहिलात, की चला या निमित्ताने मी त्यांना मदत करतोय. तर ही कामं अजून जोमाने पुढे जातील. मगाशी माझ्या आध्यात्मिक विषयाचा उल्लेख केला गेला. मला असं अध्यात्म म्हणजे फक्त जप, जाप, कर्मकांड असं नसतं. हे सामाजिक कार्य जे आहे हे सुद्धा अध्यात्मच आहे. फार मोठं अध्यात्म आहे हे. आमच्या संस्थेला एक इंदोरला खूप मोठा पुरस्कार मिळाला. एका मोठ्या व्यक्तीच्या हाताने मिळाला. आणि मी माझ्या भाषणामध्ये म्हणाले, की नर्मदालयाचं हे जे काम आहे, हे काम मला असं वाटतं, की एक डिव्हाइन विल आहे, डिव्हाइन प्लॅनिंग आहे.
माझ्या एकटीची ही क्षमता नाही. माझ्या पाठीशी त्याची कृपा आहे, नर्मदामाईची कृपा आहे, गुरुकृपा आणि म्हणून हे काम मी आज पुढे नेऊ शकते आहे. तर त्याच्यावर काही लोकांनी खूप आक्षेप घेतले, की खास करून आमच्या तिथल्या एका अध्यक्षांनी. ते म्हणाले, की "असं नसतं, हे आपलं कर्तृत्व असतं." तर मला असं वाटतं, की मी मात्र हे असं मानत नाही किंवा माझ्या बरोबर इथे उपस्थित असलेले लोकही मान्य करतील, की कुठलंही काम ही एक दैवी योजना असते. स्वामीजी सुद्धा म्हणायचे, स्वामी विवेकानंद, की राष्ट्रनिर्मिती, मनुष्य निर्माण हे एक दैवी कार्य आहे आणि ही योजना माझ्यापुढे माझ्या गुरूंनी दिलेली आहे आणि सगळ्यांच्याच आमच्या या कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे खरोखर सत्य आहे, की काम आपण करतो आहोत, पण इच्छा त्याची असते आणि त्याच्याशिवाय हे काम होत नाही. आपण निमित्त मात्र असतो. अनेकदा अनेक मुलं आमच्याकडे येतात. अनेक कार्य छोटंसं उदाहरण सांगते, की आता 17 ते 20 आमच्याकडे रामकृष्ण परमहंसांच्या मंदिराचं उद्घाटन आहे. म्हणजे उद्घाटनाचा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. मी आत्तापर्यंत जेवढ्या बिल्डिंग झाल्या त्याच्यामध्ये फार काही कर्मकांड किंवा खूप मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम एका बिल्डिंगचा सोडला तर आम्ही काही फारसा केला नाही कधी. कारण मी असं काही खूप वास्तुशांत केली पाहिजे तरच काय पुढे चांगलं होईल, असं काही म्हणत नाही. कारण रोज मुलं प्रार्थना करतायत. रोज चांगले पॉझिटिव्ह वाइब्स इथे येत आहेत. तर हे काम पुढे जाणार आहे. त्याच्यासाठी मोठा असा काही खर्च करणं मला अनावश्यक वाटलं. पण हे जेव्हा मंदिर पूर्ण व्हायला लागलं, तर काही आमच्या आसपासच्या गावकऱ्यांनी विचारलं, की "याचं उद्घाटन कधी आहे? आपण कसं करायचं?" मी म्हटलं, "मी काही फार मोठा कार्यक्रम करणार नाहीये." त्याचं कारण असं, की मला जे काही देणगी किंवा दान मिळतंय संस्थेसाठी, ते मुलांसाठी म्हणून मिळतंय. हा अनाठायी खर्च मला पटत नाही. पण त्यांची भावना वेगळी होती आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो, की आसपासच्या 15-20 गावातले लोक एकत्र आले. त्याचं सगळं श्रेय दिग्विजयचं आहे. ही मंडळी माझ्यापर्यंत पोहोचली आणि म्हणाली, "नाही, या मंदिराचा एकदम सुंदर असा उद्घाटन सोहळा करायचा आहे आणि तो आम्ही करू." मग तिथे यज्ञशाळा असेल, ती आसपासच्या गावकऱ्यांनी उभी केली. 132 जोडे म्हणजे पती-पत्नी या यज्ञात सहभागी होणार आहेत. 5 दिवस हा यज्ञ चालणार आहे. वेगवेगळे यज्ञ चालणार आहेत आणि आमच्याकडची किंवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा एखाद्या गावात जर मंदिराचं उद्घाटन असेल, प्राणप्रतिष्ठा असेल, तर त्याच्यासाठी निमंत्रण लागत नाही. आमच्या गावात काही वर्षांपूर्वी राम मंदिराचं उद्घाटन झालं म्हणजे प्राणप्रतिष्ठा झाली. गावकऱ्यांना वाटलं, की आपल्या गावातले, शेजारच्या गावातले असे मिळून एक 4-5 हजार लोक येतील, याच्यापेक्षा जास्त येणार नाहीत. पण आले 20,000. ती भीती माझ्या मनात होती, की 20,000 लोक आले, तर एवढ्यांचा भंडारा करायचा, एवढ्यांचं जेवण करायचं, हे आपल्याला कसं झेपेल? लोक म्हणाले, "तुम्ही त्याची काळजी करू नका." कोणी गहू एकत्रित केला, कोणी साखर एकत्रित केली, तेलाचे डब्बे आले. नंतर कोणी म्हणाले, की आम्ही गुरुजींची दक्षिणा असेल ती दक्षिणा आम्ही देऊ. 15 गुरुजी नागपूरहून येणार आहेत. त्यांची दक्षिणा आम्ही देऊ. मग कोणी हलवाई, कोणी टेंट असा एक-एक खर्च 15 गावातल्या लोकांनी उचलला. मला असं वाटतं, की एखाद्या संस्थेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खूप सुंदर मार्ग आहे. आणि हे सगळं कोऑर्डिनेशन दिग्विजय करतो. त्याच्या मनामध्ये पुन्हा एक विचार असा आला, की या ज्या मूर्ती आहेत त्या मला राजकोटला एका स्क्रॅपच्या दुकानात मिळाल्या. त्या दुकानदाराच्या शब्दात सांगायचं झालं तर भंगार मालाच्या दुकानात मिळाल्या. पण आज त्या सोन्यासारख्या चमकतायत. तर या मूर्तींची आपण एखादी शोभायात्रा काढू, लोकांना समजेल तरी की कोणाची प्राणप्रतिष्ठा आहे. हे सगळा प्लॅन त्याचा. आणि दिवस निवडला त्यांनी 12 जानेवारी. स्वामीजींची जयंती आहे विवेकानंदांची. आणि महेश्वर ते आमचं लेपा गाव आहे साधारणतः 40
किलोमीटरचं अंतर आहे. या 40 किलोमीटरच्या या यात्रेमध्ये थोडं अंतर पायी, थोडं गाड्यांनी, अशी साधारणतः 2,000-2,500 युवकांची पदयात्रा आणि ज्याला आपण अ, शोभायात्रा म्हणतात आमच्याकडे. अशी शोभायात्रा या मुलांच्या माध्यमात या सगळ्या युवकांची 12 जानेवारीला होणार आहे आणि साधारणतः 200-250 गाड्या त्या यात्रेमध्ये रथयात्रेमध्ये असतील आणि या मूर्ती त्याच्यामध्ये असतील. या निमित्ताने स्वामीजी घरोघर पोहोचतील. अनेक साधू संत या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि हे करत असताना मला हे जाणवलं, की समाजाच्या मनात सुद्धा कृतज्ञतेची भावना असते. कारण जेव्हा ही मंडळी मला भेटायला आली, तर म्हटलं, "तुम्ही कशाला म्हणजे तुम्ही का ह्याच्यात तुमचं आर्थिक योगदान देणार?" तर ते फार छान वाक्य बोलले. ते म्हणाले, की "दीदी 15 साल आपके आप लोगों ने हमारे बच्चों के लिए काम किया है। तो अब हमको तो इसमें थोड़ा-सा सहयोग देने के लिए अ, देने की इच्छा है, तो आप अनुमती दें." तर हे सुद्धा खूप मला मोलाचं वाटतं, की अशा प्रकारे समाज बरं या लोकांकडे काही नाहीये. हे काय खूप जमीनदार आणि पैसेवाले लोक आहेत असंही नाही. पण कृतज्ञतेचा भाव समाजाच्या मनात कसा असतो, याची जाणीव मला या निमित्ताने झाली आणि हे काम आपण सगळेजण जे करता आहात, ते अजूनही वाढो, अजूनही पुढे जावं. पण एक इच्छा अशीच असते नेहमी कायम मनामध्ये, की कुठल्याही संस्थेची गरज समाजाला लागू नये, इतका समाज पुढे जावा. म्हणजे मला लोक विचारतात, की तुम्ही एवढं उभं केलत हे सगळं काम, एवढे इमारती उभ्या राहिल्या, सगळं झालं. तुमच्याकडे 250 मुलं आज वसतिगृहात वनवासी क्षेत्रातनं आलेली आहेत. अशा ठिकाणाहून आली आहेत, की तिथे फोर व्हीलर जात नाही. अशा ठिकाणाहून आली आहेत, की तिथे लाईट नाहीयेत. अशी ही मुलं तुमच्याकडे आलेली आहेत. तर तुमचे पुढचे प्लॅन काय आहेत? मी त्यांना हसून सांगते, की माझे प्लॅन्स असेच आहेत, की कुणालाही या कामाची गरज लागू नये आणि समाज इतका उन्नत व्हावा, स्वतःहून सामाजिक कार्यातून तो उन्नत व्हावा आणि एक वेळ अशी यावी, की समाजाने सुद्धा आम्हाला सांगावं, की तुम्ही आम्हाला जे काही आत्तापर्यंत योगदान दिलत, त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. पण आता यापुढे आम्हाला तुमच्या कामाची गरज लागणार नाही. ही मुलं जी आहेत, ती आपापल्या पायावर उभी राहावीत. त्यांनी देशासाठी चांगलं काम करावं. खूप चांगले नागरिक बनावेत, अशीच इच्छा ईश्वरचरणी आहे. आज पुन्हा नातू फाउंडेशनबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांनाही धन्यवाद देते, की आज आपण आवर्जून या कार्यक्रमासाठी इथे आलात. मनःपूर्वक आभार. धन्यवाद. नर्मदे. धन्यवाद ताई. सामाजिक कार्य आणि त्याच्या पाठीमागचं आध्यात्मिक अधिष्ठान याचा ताईंनी उल्लेख केला आणि याच्यापूर्वी ताईंना सुद्धा ज्यांचं सानिध्य लाभलं होतं, अशा विमलाताई ठकार या सर्वोदयी कार्यकर्त्या होत्या. भूदान चळवळीमध्ये होत्या आणि उत्तरार्धात त्या पूर्णतः आध्यात्मिक अंगाने त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि आदरणीय भारतीताई आणि कैलासवासी लताताईंना खूप त्यांचा सहवास हा मिळाला होता आणि त्यांची सामाजिक कार्याकडे बघण्याची दृष्टी कशी होती बघा. ते काम करण्याला जीवन योग असा त्यांनी शब्द वापरला होता. किती समर्पक शब्द आहे. आपल्याला ज्ञानयोग, कर्मयोग हे शब्द माहिती आहे आणि त्यातला जीवन योग, कार्यकर्ता जे काम करतो ते जीवन योग या भूमिकेतून केलं पाहिजे असा सुंदर शब्द हा त्यांनी दिलेला आहे. त्याच्यावरची त्यांची मांडणी ही मुळापासून वाचण्यासारखी आहे. याच्यानंतर सृष्टी कंपनीचे प्रतिनिधी अमेय कुलकर्णी हे अत्यंत थोडक्यात आभार प्रदर्शन करतील. त्याच्यानंतर ज्ञानप्रवीणचे विद्यार्थिनी अवनी भाले ही पसायदान म्हणेल आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण खाली अल्पोपहारासाठी जमणार आहोत. माझी सर्वांना विनंती आहे, अनेकांना पुरस्कारार्थींना ताईंना भेटायचं असेल तरी पण आपण सगळेजण खाली त्यांना भेटूयात
म्हणजे मोकळेपणाने भेटता येऊ शकेल. अमेय कुलकर्णी. धन्यवाद विवेक सर. नातू फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त द महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह अँड ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मी अमेय कुलकर्णी आज आपले आभार मानण्यास उपस्थित आहे. महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही बँक ऑफ महाराष्ट्राची संपूर्ण मालकीची उपकंपनी असून 1946 पासून इच्छापत्र बनवणे व त्याची अंमलबजावणी करणे आणि सार्वजनिक आणि खाजगी विश्वस्त निधीचे व्यवस्थापन व इत्यादी क्षेत्रांमध्ये सेवा देत आहे. तसेच आपल्या शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर येथे आहे. पुणे येथे केसरीवाडा येथे नारायणपेठ येथे आपले ऑफिस आहे. ज्याला आमच्या सेवांबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांनी आमच्या वरील शाखेत जरूर भेट द्यावी. वाट ही दुर्गम कितीही पाऊले उचलीत जा, ध्येय मार्गास्तव स्वतःला आज तू विसरून जा. ध्येय मार्गावर स्वतःला झोकून देणारे व आपले स्वप्न साकार करणारे असे व्यक्तिमत्व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचे मी सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो व धन्यवाद करतो. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भारतीताई ठाकूर वेळ काढून आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार. तसेच कार्यक्रमाचे पुरस्कार्थी इतक्या लांबून इथे येऊन त्यांनी पुरस्कारचा स्वीकार केला आणि मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच विविध सामाजिक संस्था ने लांबून येऊन आपले प्रतिनिधी पाठवून देणग्यांचा स्वीकार केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. दरवर्षीप्रमाणे भारती विद्या भवन यांनी नातू सभागृह उपलब्ध करून दिले त्याबद्दल या भवनाचे पदाधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून आभार. कार्यक्रमाचे पूर्वप्रसिद्धी देणारे वृत्तपत्रकार आणि छायाचित्रकार ज्यांच्यामुळे कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह प्रसिद्ध होत आहे त्यांचे आभार. या कार्यक्रमाची ज्यांची पसायदानाने सांगता होणार आहे त्या ज्ञान प्रबोधिनी चे विद्यार्थ्यांचे आभार. नातू फाउंडेशनच्या प्रेमापोटी दरवर्षी आवर्जून उपस्थित राहणारे हितचिंतक श्रोते यांचेही महत्वाचे आभार. प्रसाधनानंतर खाली अल्प उपहार व्यवस्था केलेली आहे त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. अवनी भले आता पसायदान म्हणेल त्याच्यासाठी आपण जागेवरच स्थानापन्न राहायचं. विश्वात्मके देवी ये वाक्यज्ञे तोषावे तुमशूनि मजर्यावे कथाय दाहे जे खळांची व्यंकटी साण भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तीव्रसार विश्वस्वधर्म सूर्य जो जे झेलतो तेला प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतन सेवा
बोलते जे पियुषाचे चंद्रबिजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी दृष्टादृष्ट विजय हो आवेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा भील दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया जा सुखिया जा सुखिया जा छान.